भारती, ही मंडळी आली ग, चहा टाक. नाही नको ना, चहा नको. काय नको काय, उपाशी पोटी काय काम सुचत नाही. शांत बसा तुम्ही, टाक ग चहा. मग कसा गेला आजचा प्रयत्न? नानाजी, चांगला गेला दिवस. म्हणजे काही लोकांनी प्रोडक्ट्स ठेवून घेतलेत, उद्या सांगणार आहेत म्हणाले. बर, ठीक आहे, अगदीच काही फेल गेलं नाही. प्रयत्न चांगला होता. बरं, जरा मला तुम्हा दोघांशी बोलायचं. बोला ना नानाजी. काय तुम्ही जे शिवधनुष्य उचलले ते पेळणं सोपं नाही. एका महिन्यात एवढी रक्कम उभी कशी काय करणार? काय शेवटी लाखांचा प्रश्न आहे. हो, कळतंय मला नानाजी, पण माझ्याकडे एक एफडी आहे, ती मोडून थोडीफार गरज भागेल. हा, ठीक, थोडी मी पण मदत करीन, पण त्यानं प्रश्न थोडी सुटणार आहे काय. त्यामुळे अतिशय हुशारीनं सगळं करावं लागणार आहे आणि वेळ फार कमी आपल्याकडे. नाही नानाजी, तुमच्याकडून मदत घेणं मला पटत नाही. आता मला सांग, सध्या आपल्याकडे काही पर्याय आहे का? कधी कधी वेळ बघून व्यवहार करावा लागतो आणि तो मुद्दा आता महत्वाचा नाहीये. तर पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. आणि नुसता विचार नाही, कृतीही करायला हवी. आज रेवती सॅम्पल्स घेऊन गेले जवळपासच्या सगळ्या दुकानांमध्ये, आणि महाजनी काका गेले त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये लोणची, पापड, मसाले याची सॅम्पल्स घेऊन. काहून? काकांना काहून सांगितलं नाही? एक तर त्यांना ऊन सहन होत नाही. अगं कसं आहे, ते आपापल्या परीनं मदत करतायत. मग तू असं बोलून त्यांना उगाच पर्क करू नकोस आता. तसं नाही नानाजी, पण आणि अगं दोनाच्या ऐवजी 4 हात लागले ना की गोष्टी पटापटा होतात. हा, आणि कसं आहे माहितीये, एकीचं बळ इतकं मोठं आहे की त्याच्या पुढे त्या शनायाचा अजिबात टिकावं लागणार नाही. नानाजी, आज सॅम्पल दिले एका स्टॉल मध्ये, बघूया उद्या किती मागणी येते ती. येणार येणार. दादा, आपला चहा झाला ना, तर आपण जवळच्या सुपर मार्केट मध्ये जाऊन ये. तिथे पण घरगुती पदार्थ ठेवतात म्हणे. हा जेनी, हा बोल, तू ठीक आहेस ना? येस मॅम, आय एम फाईन, बट ऑफिस मध्ये काही ठीक नाहीये. काहून? काय झालं ग? मॅम, गुरु सरांनी शनायाला मोठ्या पोस्टवर अपॉइंट केलंय. काय? गुरु सरांच्या वागण्यामुळे पानवलकर सरांना खूप वाईट वाटलंय. वाटणारच. ज्यांनी सुरुवातीपासून आत्तापर्यंत गुरुचा मागे कोणी खंबीरपणे उभा असेल ना, तर ते आहेत पानवलकर सर. आज एवढा मोठा डिसिजन त्यांनी यांना न विचारता घेतला. मग पानवलकर सर कपूर सरांना का सांगत नाही? नाही करणार, ते कधीच नाही करणार, कारण तो त्यांचा स्वभाव नाही. कोणाची चूक झाली तर ते जाऊन त्यांना समजावणार की त्यांची चूक काय झाली आहे आणि प्रगतीसाठी 4 सल्ले देणार, पण कंप्लेन कधीच नाही करणार. अरे असे कित्येक गुरुनाथ सुभेदार यांच्या सोबत तयार झाले आहेत. आता त्यांना वाईट फक्त एवढंच वाटत असेल की त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत तरी ते काहीच करू शकत नाही. मग आता हे असंच चालत राहणार का? नाही नाही, असं ऍटलिस्ट आपण बोलू नये. ऑफिसमध्ये पॉझिटिव्हिटी राहणार ही जबाबदारी आपली. ती जर सरळ मार्गाने नाही आली तर वेगळा मार्ग काढूया. काय कसं वाटलं मग सरप्राईज?
पण बच्चा आता लक्षात घे, ऑफिसची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. ओके, मी आहे तोपर्यंत ठीक आहे. आता मी नाहीये तर तुलाच सगळं. तू नाहीये? तू कुठे चाललाय? अरे सांगायचं राहिलंच, मला एका महत्वाच्या डीलसाठी जरा दिल्लीला जावं लागतंय 2 दिवस. त्यामुळे येईन लगेच मी परत, पण तोपर्यंत तू सांभाळणारच. दिल्लीला? मी पण येते ना, प्लीज. बच्चा नेलं नसतं का तुला मी? पण आता दोघंही गेलो बाहेर तर इथे कोण बघणार? आणि आता एक लक्षात घे, तू महत्वाच्या पोस्टवर आहेस. मी नसताना बरेचसे महत्वाचे डिसिजन ऑन माय बिहाफ तुला घ्यायचे आहेत. दोघंही गेलो तर इकडे कोण बघणार मग? काय झालं, गप्प का झालीस? जमेल ना तुला? नाहीतर मी दुसरं काहीतरी म्हणजे. नाही नाही, मला जमेल. डोंट यू वरी, तू जा, मी आय मॅनेज. नक्की ना? येस येस. हा, मग एक काम कर, पानविलकरांशी बोलून सगळं नीट समजावून घे. काही प्रॉब्लेम आला तर त्यांना विचार, ठीक आहे? ओके ठीक आहे. कुठे निघालीस? पानवलकर. अगं बच्चा, आता तू जायची गरज नाहीये. यू आर नॉट अ सेक्रेटरी एनीमोर. आता पानवलकर तुझ्याकडे येतील. अरे हा, विसरलेच होते. मोठ्या पोस्टवर आहेस तू, विसरलीस का? थांब, बोलू आपण. हा पानवलकर, हा जरा शनाया मॅमच्या केबिन मध्ये येता. या. May I come in, sir? ओ येस, प्लीज या. Thank you. मीच बोलवलं तुम्हाला. काही नाही, मी कॉन्फरन्स रूम मध्ये आपल्या महत्वाच्या मीटिंगसाठी बसतोय. म्हटलं तोपर्यंत तुम्ही शनायाशी बोलून तिला कामाचं ओव्हरऑल स्वरूप जरा समजून सांगा. ओके सर. सर मी आले असते ना, तुम्ही कशाला आलात? आय मीन तुम्ही सिनियर आहात ना. नाही शनाया, कसं आहे, सिनियरिटी ही माणसाच्या एज वरून नाही, त्याच्या पोस्ट वरून ठरते. नाही म्हणजे पानवलकर वयानं आणि अनुभवानं सिनियर आहेतच, अत्यंत एक्सपिरियन्स्ड आहेत ते, पण तरी सुद्धा पोस्ट महत्वाची. कामामध्ये रिस्पेक्ट महत्वाचा, आणि ते त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. सो पानवलकर, तुम्ही प्लीज तिला सांगा मी आहेच. येस सर. सर बसा ना प्लीज. थँक्यू. मॅडम, इथे तुम्हाला ॲज अ सुपरवायझर अपॉइंट केलेलं आहे. सो ओव्हरऑल सगळ्या डिपार्टमेंटवरच तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि त्यांचा रेकॉर्ड चेक करायचा आहे. ओके ग्रेट. पण यात सगळेच जण येतात ना? हो, सगळेच, अगदी मी सुद्धा. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे समजा एखाद्याला मी जेन्युइनली त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवरनं काही बोलले तर ते त्या व्यक्तीने पर्सनली घेऊ नये, बरोबर ना? येस, यू आर राईट. तुम्ही सुद्धा? ऑफकोर्स. आणि कसं आहे ना मॅडम, आपण आपलं काम सिन्सिअरली केलं तर मग कुणालाच त्याचा त्रास होत नाही. येस, ऑब्व्हियसली, ऑफकोर्स. सो आजपासून तुम्ही काम सुरू करू शकता. इथला ईच अँड एव्हरी पर्सन तुम्हाला अँसरेबल आहे. ओके, थँक्यू. सर यू मे गो नाव. आणि अजून एक, सर प्लीज जेनीला बोलवलंय असं सांगा. ओके. आणि हो, जेनीला सगळ्या स्टाफचा रेकॉर्ड तुमच्याकडे पाठवायला सांगा. येस येस प्लीज, थँक्यू. बस. येस.